MPSCच्या परीक्षेचा अभ्यास डोईजड चाललेला होता. कितीही केला तरी आवरत नव्हता. डोळ्यात तेल घालून अभ्यास केला तरीही त्याचा पसारा प्रचंड होता. श्यामीचं आपलं बरं होतं. D.Ed झालं, 4 पुस्तकं पोरांना शिकवून आली की महिन्याला पगार हातात पाडायचा. पण मी मात्र चांगलाच अडकलो होतो. वाटायचं किती दिवस करायचा अभ्यास. मला अभ्यासाची वाचनाची आवड होती, पण किती दिवस अभ्यास करायचा याला काही लिमिटच नव्हतं. त्यामुळे मी कंटाळलो. वाटायचं या रोजच्या दिनक्रमात कधीतरी बदल करायला हवा. रोज तोच अभ्यास करून जीवनात रस नसल्यासारखं वाटत होतं. आज माझ्याबरोबर माझे सवंगडी कोणी नव्हते. सगळ्यांच्या वाटा वेगळ्या दिशेला होत्या. मी आपला एकटाच राहिलो होतो. राहून सगळ्या मित्रांच्या आठवणींच्या मेळ्यात मी सापडायचो आणि त्यात गर्कच व्हायचो. चिंगीची आठवण यायची, मग तर काय जीवाला आल्यासारखं वाटायचं. आज चिंगीचा संसार चांगला फुलला होता. तिच्या पदरात 2 गोंडस पोरं पडली होती. केव्हा तरी माहेरी आल्यावर गाठ पाडायची, पण तिच्याशी डोळे मिळवून बोलण्याचं धाडस काही केल्या होत नव्हतं. आज चिंगीनं संसार थाटला असला तरीही मनाच्या कोनाड्यात कुठेतरी पहिल्या प्रेमाची सल राहिली होती आणि ती सल काही केल्या जात नव्हती हे वारंवार पाहायला मिळत होतं. प्रेमाबद्दल कळायला, त्याची महती जाणायला मी अजून तेवढा मोठा नव्हतो. पण आईसारखी म्हणायची की त्याग म्हणजे खरं प्रेम असतं. मग ती व्यक्ती कुठेही असली तरी मनात तिचा सदैव वास असणं गरजेचं असतं. भक्त जसा देवाला हृदयात प्रेमाच्या बेड्या घालून कोंडून ठेवतो, तसंच त्या भावना हृदयात जपणं म्हणजे प्रेम. मग काय, मी चिंगीबरोबर केलेला त्याग म्हणजे एक प्रकारचं प्रेमच आहे की. तिच्या सुखासाठी मी बाजूला झालो, हेही त्यागाचंच प्रतीक आहे. पण काही का असेना, हेच प्रेम माणसात खूप बदल घडवतं. या प्रेमाच्या एका नजरेनं किती लोक घायाळ झालेले दिसतात. लहान मूल आईवर करतं तेही एक प्रकारचं प्रेमच असतं. बहिणीनं भावावर केलेलं, सैनिकानं मातृभूमीवर केलेलं, कवीनं निसर्गावर केलेलं, भक्तानं देवावर केलेलं असो की शिष्यानं आपल्या गुरूंवर केलेलं निस्वार्थ प्रेम असो, हे प्रेम माणसात पराकोटीचा बदल घडवतं. मी माझ्या मनात बसल्या बसल्या सहज प्रेमाची परिभाषा समजून घेत होतो. चिंगीच्या आठवणीनं त्या दिवशी परत प्रेमाचा गुलमोहर फुटला होता. त्यामुळे रोजचीच ती मावळतीची संध्याकाळ अजब वाटत होती. तो केशरी सडे शिंप ताफाट समुद्रात स्वतःला डंबवून घेणारा रवी, आकाशात पक्षी एकमेकांशी गुजगान करत आपले पंख त्या मोकळ्या हवेवर फडफडत मनसोक्त विहार करत होते. असंख्य पानांना उराशी कवटाळून झाडंही पक्ष्यांना आपल्या कमेत सामावून आनंदानं डोलत होते. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांवर मनमुराद मधाचा स्वाद घेत होते. खट्याळ झालेला वाराही गुणगुणत वाहत होता. हे निसर्गाचं रम्य वातावरण डोळ्यात टिपत असताना महाद्या, अरे महाद्या, हाय का कुणी घरात, असा आवाज कानावर पडला. मी दचकून बघितलं तर दारात एक वृद्ध म्हातारी आली होती. मी दाराजवळ गेलो, विचारलं, आजी कोण पाहिजे तुम्हाला? तर ती म्हातारी म्हणाली, अरे महादेव तूच आहे ना, तुझ्याकडंच आली की मी. नाही, मीच महादेव, पण मी ओळखलं नाही आपल्याला, कोण आपण? अरे महादेव, मी तुझ्या आईची मावशी, इथल्या जवळच्या चिखलीला राहते मी. किती दिवसांनी तुझा पत्ता मिळाला म्हणून आली बघ. रकमेची आठवण झाली, म्हणलं जाऊन तर यावं. तू कवा 3 वर्षाचा होता तेव्हा रकमे तुला चिखलीला घेऊन आली होती. रकमी गेल्याचं कळलं म्हणून नातवंडाला तर देवाकडं जायच्या अगोदर बघून यावं म्हणून आली मी. मग मी विचार केला की एवढे दिवस झालं कुणीही आलं नाही, आज ही म्हातारी कुठून अचानक टपकली कोणाला माहिती. पण आता दारातच आली म्हटल्यावर त्यांना आत बोलवलं, पाणी दिलं. तोपर्यंत श्यामी आली. श्यामीनं सगळी विचारपूस केल्यावर आईच्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला होता. मनात म्हटलं, खरी जर आईची मावशी आहे, पण ह्या आली आहे कुठनं म्हातारी? पण श्यामीने आग्रह केला. ती आजी 4 दिवस राहिली आणि आमच्या दोघांच्या मागे चिखलीला चाला म्हणून मागेच लागली. काही केल्या ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे नाईलाजानं आम्हाला तिच्याबरोबर तिच्या गावी जावं लागलं.
उंचच्या उंच झाडीत डोंगरदऱ्यांच्या खोऱ्यात नदीच्या कडेला वसलेलं चिखली गाव खूप सुंदर होतं. बळीराजाच्या कृपेनं सधन असलेलं गाव टाळमृदंगाच्या गजरात भक्तिमय झालेलं होतं. आजी दिसायला वृक्ष असली तरी तिचा गावात टोलेजंग वाडा होता, शेतीवाडी भरपूर होती. आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी गावाला आजोळी आल्यासारखं वाटत होतं. आजीच्या हातची मक्याची भाकरी, ठेचा, गाडग्यातलं दही, धपाटी, मुगाची उसळ, रानातला ऊस, बोरं हे सगळं खाऊन मन तृप्त झालं. अगोदर तिच्या गावाला येण्यासाठी मन तयार नव्हतं, पण आता माघारी जायला मनाची तयारी होत नव्हती. आजीच्या त्या गावात आम्ही शिकलेलो होतो, त्यामुळे वेगळाच मान मिळत होता. आजीची पोरं, नातवंड यांच्या मेळ्यात मन भरून गेलं होतं. आजीच्या निर्मळ मनानं केव्हाच आम्हाला जिंकलं होतं. आज आयुष्यात तिची पहिल्यांदा ओळख झाली होती, तरीही ती खूप दिवसांपासूनची जवळची वाटत होती. तिच्या त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात जणू देवच दडलाय असं वाटत होतं. तिच्या स्पर्शात आईच्या आठवणीची जाणीव होत होती. तिच्या पदरात आईच्या कुशीचा भास होत होता. तिच्या आपलेपणात कितीतरी जन्मांची पुण्यही असल्यासारखं वाटत होतं. तिला सोडून जाऊच नये असं वाटत होतं. तसंही अभ्यासाचा ताण येऊन जीव बेजार झाला होता. या निसर्गाच्या सानिध्यात परत मनाला नवचैतन्याची पालवी फुटल्यासारखं वाटत होतं. पाहुणचार चांगला वाटला म्हणून किती दिवस राहायचं, म्हणून आम्हीच मग मनानं उचल खाल्ली आणि आजीला जातो म्हणून आम्ही निघणार. तोपर्यंत आजीची सून पार्वती म्हणाली, अहो सासूबाई, उद्या गावच्या देवाची खंडोबाची यात्रा आहे आणि पोरं जायचं म्हणतात. अजून 2-4 दिवस राहू द्या. कधी नाही ते आल्यात पोरं, त्यांना बी जत्रा बघता येईन की. असं म्हटल्यावर आजी काही केल्या सोडायला तयार होईना. मग श्यामीच म्हणाली, बरं महादा, आपण उद्या देवाची जत्रा झाली ना की लगेच निघू. श्यामीला पण शाळेत जायचं होतं. माझा अभ्यास मागे पडत चालला होता, त्यामुळे एक दिवस कसं बसं थांबलो. त्या दिवशी गावात एक नवचैतन्य जागल्यासारखं झालं होतं. गावात घराघरात गोडाधोडाचा वास दरवळत होता. दारात रांगोळ्या, तोरणं बांधून सजवलेली घरं खूप छान दिसत होते. गावातल्या सुवासिनी नटून थटून देवाच्या गाभाऱ्याकडे निघाल्या होत्या. प्रत्येकाच्या घरात त्या खंडोबाच्या नावाचा गजर होत होता, त्यामुळे सगळा गाव भक्तीनं फुलला होता. आजीच्या घरी झेंडूच्या फुलांची आणि आंब्याची तोरणं तयार करायला सगळेजण सुई दोरा घेऊन बसले. मग आम्हीही दोघेजण तोरण माळा बनवायला बसलो. असा घर भरलेल्या माणसात हा भक्ती सोहळा आज पहिल्यांदा आम्ही अनुभवत होतो. गप्पा गोष्टी करत करत सुईतून झेंडूची फुलं हात ताणून ओवत होतो. सगळ्यांचा हसण्या खिदळण्याचा आवाज येत असताना अचानक एक मुलगी, केस सोडलेली, सलवार कुर्ता घातलेली, गोऱ्या वर्णाची, टप्पोऱ्या डोळ्याची, एकदम परीच असावी अशी मुलगी दारात आली आणि त्या आमच्या आजीच्या गळ्यात आजी आजी करत पडली. आम्ही आवाकून बघत होतो. ही मुलगी कोण माहीत नव्हतं, कारण आम्हीच आज पहिल्यांदा त्यांच्या गावी आलो होतो. आजीनी तिला, अगं मंजू, असं अचानक कशी आलीस, पत्रानं कळवायचं तरी, असं म्हटल्यावरती म्हणाली, अगं आजी, आता 4 दिवस सुट्ट्याच होत आहे. मग म्हटलं चला गावाकडे तरी जाऊन यावं म्हणून आले मी. बरं केलं लेकरा, उद्या जत्रा बी आहे गावात. मग आजीने आमची ओळख करून दिली. आजीच्या पुतण्याची पोरगी होती ती. पुण्याला राहत होती, इंजिनियर होती ती. काय तिचा रुबाब, तो रुबाब बघून मी गारच पडलो. आज पहिल्यांदा अशी पिक्चरमधल्या हिरोईनसारखी पोरगी जवळून पाहिली होती. त्याच्या अगोदर जत्रेत तंबूतले पडद्यावरचे पिक्चर पाहिले होते, त्यात अशा पोरी बघितल्या होत्या. गावात काय म्हणून तेल लावलेल्या, तंग वेण्या घातलेल्या पोरी बघितल्या होत्या. आज ही पोरगी म्हणजे अप्सरा वाटत होती जीवाला. माझी आणि तिची ओळख करून दिल्यावर मीच गावठी असल्यामुळे तिच्याशी बोलताना बुजत होतो, पण ती इतकी दिलखुलास बोलत होती की लगेच घरातलं वातावरण फुलल्यासारखं झालं. तिच्या येण्यानं मन प्रसन्न झालं होतं. तरी बरं, आमच्या बोलीभाषेत खूपसा फरक पडला होता. नाही तर आज जे 2 शब्द बोलायचे तेही चांगली भाषा बोलायला शिकलो नसतो तर आले नसते बोलता. आज बाईंनी सांगितलेलं परत आठवत होतं. माणसाचं भाषेवर प्रभुत्व असल्यावर किती फरक पडतो हे आज उमगलं होतं. आमच्या दोघांची तुटकशी ओळख झाली.
तिने स्वतःहून विचारलं, काय करतोस काय नाही. मग मी सगळं सांगितलं. माझा नंबर आलेलं शामीनी सांगितल्यावर ती माझ्यावर खूप खुश झाली. तिने मला पुण्यातल्या बऱ्याच विद्यापीठांची नावं सांगितली. बघता बघता आम्ही दोघेजण चांगले मित्रही झालो होतो. रात्रभर न झोपता मी, मंजू आणि श्यामी तिघेजणं गप्पा मारत बसलो होतो. म्हणतात ना, एकाच विचाराची दोन माणसं एकत्र आली की विचारांची देवाणघेवाण होते. त्यासारखं आमच्या दोघातल्या विचारांची देवाणघेवाण होऊन मनं जुळायला लागली होती. पहाटे पहाटे त्या दोघी गेल्या आजीकडे झोपायला, पण माझ्या डोळ्यासमोरून मंजूचा चेहरा हटत नव्हता. काय झालं होतं? अचानक माझ्या मनावरचा ताबा आज कोणीतरी घेतल्यासारखं वाटत होतं. तिच्या मंजूळ आवाजाने मन घायाळ झालं होतं. आज मी परत एकदा प्रेमाच्या दरवाज्यावर दस्तक तर देत नाही ना, असं वाटायला लागलं. तिचे ते बोलके डोळे, काळे मखमली केस, तिच्या गालावरची खळी जीवाला हैराण करत होती. आजपर्यंत अशी मुलगी माझ्या कधी स्वप्नातही आली नव्हती, पण आज समोर पाहिल्यानं अजून विश्वास बसत नव्हता. तिच्या त्या चेहऱ्याला आठवत सकाळ उजाडली. सकाळी आजीने पुरणाचा स्वयंपाकाचा घाट घातला होता. खंडोबाची जत्रा असल्यानं चिखली गाव पार हळदीनं खोबऱ्यानं माखून गेलं होतं. सगळे लोक त्याच्या जय जयकारानं मंत्रमुग्ध झाले होते. आम्हीही सगळेजण नैवेद्य घेऊन मंदिरात गेलो. आम्ही देवाच्या पाया पडताना अचानक श्यामी मागे सरकली, मंजू पुढे आली. आम्ही दोघांनी देवाच्या समोर माथा टेकवल्यावर त्या पुजाऱ्यानं नकळत आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, सुखानं जोडीनं संसार करा. असं म्हटल्यावर आम्ही दोघेही एकमेकांकडे बघायला लागलो. तीही जरा गालातल्या गालात हसून लाजली आणि म्हणाली, अहो पुजारी काका, अजून आमचं लग्न नाही झालं. तेवढ्यात पुजारी काका म्हणाले, अरे पोरांनो, मग होईल की. आता देवाच्या दरबारात या पुजाऱ्याच्या तोंडून गेलेला आशीर्वाद खराच ठरणार. ते असं म्हटल्यावर मला तर काही कळेनासच झालं. मी जरा लाजरा, आबोल, पार गांगरून गेल्यासारखं झालं मला. मी आपलं काही न बोलता बारीतनं खाली वाकून बाहेर पडलो. पण हे सगळं आजीने ऐकलं होतं आणि आता आजीला घरी येईपर्यंत दम निघत नव्हता. तिच्या मनाला वाटलं, बरं होईल, एक माझ्या माहेरचं पोर आणि सासरची पोरगी दोन्हीही त्या निमित्तानं जवळ येतील. मी आपला घरी जाताना थोडा फटकूनच चालत होतो. घरी जातोय तोपर्यंत आजीनं मला बाजूला घेतलं, मंजूबद्दल विचारलं. मी म्हणालो, आजी हे बघ, ही पोरगी पुण्याची, आमचं छोटंसं गाव, आमची परिस्थिती गरीब, कुणी मागे पुढे बघायला नाही, त्यात अजून माझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे. त्यावर आजी म्हणाली, अरे हे पोरगी लय गुणाची, लहानपणापासून बघते की मी तिला. गरिबीचं काय, तुला एकदा नोकरी लागली की रगड पैसा कमावशील. आणि श्यामीचं म्हणशील ना, तर तिच्यासाठी पण एक आहे आमच्याच गावात स्थळ, चल हातासारखं ती पण बघून घेऊ. त्याच गावातल्या महेशचं चांगलं स्थळ काढलं तिने. तोही हायस्कूलमध्ये शिक्षक. दोघेही शिक्षकी पेशातले असल्यामुळे मला काहीच हरकत नव्हती. गेलो आम्ही सहज बघायला, तर त्यांना श्यामी पसंत पडली. श्यामीनेही त्या स्थळाला होकार दिला. माझ्या डोक्यावरची खूप मोठी जबाबदारी हलकी झाल्यासारखं वाटत होतं. महेशचं चांगलं घरदार, शेतीवाडी होती. शिवाय त्यांना सुसंस्कृत नोकरी करणारी मुलगीच पाहिजे होती. पण श्यामीनं एक अट घातली. ती म्हणाली, जोपर्यंत महादाला नोकरी लागत नाही तोपर्यंत लग्न फक्त जमवून ठेवायचं. श्यामीनं म्हटल्याप्रमाणे फक्त सुपारी फोडली. आजीनं मंजूलाही विचारलं, तर मंजू म्हणली, माझे आईबाबा म्हणतील तसं, त्यांच्या होकारात माझा होकार आहे. आजीनं लगेच मंजूच्या आईबाबांना विचारलं. मंजूचे बाबा म्हणले, मुलाला नोकरी लागली की आपण लगेच बघाबघी करू, तोपर्यंत थांबा. मग आम्ही ठरलेल्या वेळात घरी परतण्यासाठी निघालो. पण कधी नव्हे ते या चिखली गावात पाय टाकला आणि आम्हा दोघा बहीण भावांचे पाय या चिखली गावाच्या प्रेमाच्या चिखलात रुतले. त्यामुळे जाताना पाय जड झाले. आजीनं जाताना एवढा मोठा रानमेवा, घरचे शेतातले गहू, ज्वारी, मका, उलगे, कारखान्याची साखर, काय नाही ते दिलं. आज घरात थोडीशी लक्ष्मी नांदत होती, तरीही आजीनं एवढं मोठं भरभरून दिलं होतं. पण एक वेळ अशी होती की घरात खायला दाणाही नव्हता, तेव्हा कोणाचा मदतीचा हात पुढे झाला नव्हता.
नको नको म्हणत असताना ओझं उचलवत नव्हतं, तर बैलगाडीत बसवून आम्हाला सगळं सामान आजीने पाठवून दिलं. बैलगाडीत बसताना एक नजर मंजूकडे गेली. दोघांचीही नजरभेट झाली. तिने लाजत नजर खाली घातली. मलाही मनात काहीतरी वाटायला लागलं होतं. मनातून मला याचा आनंद झाला होता की श्यामीसाठी लहानपणापासून हेरल्यासारखं स्थळ मिळालं होतं. श्यामीही आनंदात होती. गावाकडे आल्यावर ही बातमी अगोदर आमच्या 3 दैवतांना म्हणजे बायजा काकू, बाई आणि मालकाला सांगितली. ही आनंदाची गोष्ट ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. आजीनं दिलेला आजोळचा रानमेवा या तिघांनाही दिल्यावर त्यांनाही खूप छान वाटलं. बाई तर म्हणाल्या, अशी पोरं आणि त्यांचे संस्कार आपल्याला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाहीत. त्या तिघांकडनं तोंड भरून कौतुक ऐकून आम्ही धन्य झालो. माझी परीक्षा जवळ आली होती. आता श्यामीच्या लग्नासाठी मी कसून अभ्यास करत होतो. तिने अटच अशी घातली होती, त्यामुळे दिवसाची रात्र करून मी अभ्यास करत होतो. अभ्यास करता करता कधीतरी त्या मंजूचा हसरा चेहरा त्या पुस्तकाच्या पानावर दरवळत होता. तिच्याशी एकटाच गप्पा मारत बसायचो वेळ लागल्यागत. मग परत भानावर येऊन अभ्यासाला लागायचो. परीक्षेचा कालावधी कधी एकदा संपतोय असं झालं. परीक्षेचा नंबर आमच्या जिल्ह्याच्या केंद्रात आला होता, त्यामुळे एसटीनं येऊन जाऊन पेपर देत होतो. केलेल्या अभ्यासाच्या तोडीनं, जीवाच्या ओढीनं पेपर चांगले गेले. पेपरचा निकालही खूप चांगला लागला होता. माझा परत आमच्या जिल्ह्यात 5वा नंबर आला होता. आता तर माझा खूप मोठा सत्कार करण्यात आला. प्रत्येक वेळेला नंबर आल्यामुळे मी अवघ्या पंचक्रोशीत चांगला फेमस झालो होतो. सगळ्यांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. इकडे सत्कार झाल्या झाल्या हातात उपजिल्हाधिकारी या पदाचं लेटर पडलं. ते बघून बाईंना, घरातल्यांना, गावकऱ्यांना माझा खूप अभिमान वाटायला लागला. आज बिन आईबापाचं पोरगं स्वतःच्या हिमतीवर, बुद्धीच्या बळावर एवढं मोठं ध्येय संपादन करू शकतं, याच्यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. ज्या महाद्याला सगळ्या गावानं टाकून दिलं होतं, ज्याला सगळा गाव वाळीत टाकत होता, ज्या महाद्याकडे डोक्यावर हक्काचं छप्पर नव्हतं, ज्यांनी दुसऱ्याच्या कामावर हाताला घट्टे पडे तोपर्यंत वाळू विटा वाहिल्या होत्या, आज तोच महादा आपल्या जिल्ह्याचा उपजिल्हाधिकारी झाला होता. ज्याला आयुष्यात स्वतःची सायकल घ्यायची लायकी नव्हती, तो आज लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणार होता. आज माझ्यामुळे गावाची, शाळेची, बाईंची शान, मान, अभिमानानं उंच झाली होती. गावातल्या सगळ्या मुलांना माझा हेवा वाटायला लागला. गावातल्या पोरी पण माझ्याकडे वळून वळून बघायला लागल्या होत्या. आज श्यामीला तर केवढा आनंद झाला होता. आज आमच्या मागची दशा संपली होती. माझ्या हातात लेटर पडल्या पडल्या दुसऱ्या क्षणाला मी कामावर रुजू झालो. दारात लाल दिव्याची गाडी आल्यावर ज्या शेंबड्या मेकड्या पोरांबरोबर विटीदांडू, लगोरी, सूरपारंब्या खेळायचो, ती पोरं गाडीभोवती गोळा झाली. गावातल्या सुवासिनी माझं औक्षण करायला ताट घेऊन सज्ज झाल्या होत्या. प्रत्येक दारात रांगोळ्या, तोरण बांधून माझं कौतुक चाललेलं होतं. बाईंनी माझ्या लाल दिव्याच्या गाडीसमोर 1000 फटाक्यांची माळ लावली होती. मालकानी तर माझ्या गळ्यात 100च्या नोटांची माळ घालून माझा सत्कार केला. बघता बघता सगळ्या गावानं मिठाई वाटून गावात जत्रा असल्यासारखं हलगी लेझीम वाढवत माझी मिरवणूक काढली. आज माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. बाईंचे डोळे आनंदानं भरून आले होते. त्या मायमाऊलीच्या मार्गदर्शनाखाली आज मी देशाच्या सेवेसाठी सज्ज झालो होतो. अगोदर गाडीतनं उतरून त्या मायमाऊलीच्या चरणांवर साष्टांग नमस्कार केला. बाईंची गळाभेट घेतली. तेव्हा बाईंना आपण केलेल्या संस्काराचं सार्थक झाल्याचा आनंद झाला होता. आज मीही देशाच्या सेवेसाठी रुजू झाल्यानं बाईंना गुरुदक्षिणा दिल्याचं समाधान वाटत होतं मला. आज त्या लाल दिव्याच्या गाडीत बसल्यावर किती समाधान वाटत होतं मनाला. मनातल्या मनात त्या आईचे, बापाचे चरण आठवून शतशः नमन केलं, मस्तक झुकवून केलं, त्यांना आधी सलामी ठोकले. त्या माता माऊलीचं आणि श्यामीचं स्वप्न आज साकार झालं होतं. आज सगळं गाव बनत होतं. बघा बघा, त्या रकमीचं पोरगं आज लाल दिव्याच्या गाडीतनं समद्या जिल्ह्याचा साहेब झाला. हे शब्द ऐकून कान तृप्त होत होते.
तिकडे चिखलीची आजीनं मंजूच्या वडिलांना विचारणा केल्यावर पुण्याहून त्यांचं सगळं कुटुंब मला बघायला आलं. माझं कर्तृत्व, माझा स्वभाव, माझी इमानदारी, सगळ्या गावाचं माझ्यावर असलेलं प्रेम बघून मंजूच्या बाबांनी लग्नाला होकार दिला. पण अगोदर श्यामीचं लग्न करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी श्यामीच्या पाहुण्यांना पहिल्यांदा बोलवून घेतलं. गावातच भला मोठा मंडप टाकून श्यामीचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. आज तिच्या सगळ्या गरजा मी पुरवायला सक्षम होतो, त्यामुळे आज तीही माझ्यावर खुश होती. श्यामीच्या डोक्यावर अक्षता पडताना जीव जड झाला होता. आता तिची पाठवणी करायची माझ्या जीवावर आलं होतं. कन्यादान करायला बाई आणि त्यांचा नवरा बसला होता. पाठीमागे मामा म्हणून मालक उभारले होते. आज सगळ्या गावाचं प्रेम बघून गावाची सेवा निस्वार्थीपणे करायचं मनातच ठरवलं. गावच्या सरपंचांनी तर वाड्यावर बोलवून सत्कार समारंभ केला होता. श्यामीला आता सासरी पाठवायचं म्हटल्यावर मी ढसाढसा रडायला लागलो. आजपर्यंत ज्या श्यामीनं आईची, बापाची, चांगल्या मित्राची जागा घेतली, स्वतः पोटाला मारून जिने आज मला मोठं केलं, तिला नवऱ्याच्या हवाली करायचं मला खूप जड झालं होतं. पण जगरीती पाळली पाहिजे म्हणून मी श्यामीचा हात महेशच्या हातात दिला. मंजूच्या बाबांनी मग आमचं लग्न पुण्यात मोठ्या थाटामाटात करून दिलं. त्यांनाही एकुलती एक मुलगी असल्यामुळे मंजूच्या बाबांनी तिचं कन्यादान केलं. आज परत मला मंजूच्या आईबाबांच्या रूपात माझे आईवडील लाभले. मंजूचा स्वभाव खूप चांगला होता. त्या चिखलीत त्या आजीच्या कृपेनं आमच्या दोघांच्या संस्काराचा गाडा सुखात चालला होता. माझ्या कामाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली. माझं काम, माझी इमानदारी बघून मुख्यमंत्र्यांनी माझी रवानगी मुंबईला केली. तिथलं सगळं सुरळीत चालण्यासाठी मला तिकडे पाठवण्यात आलं. गाव सोडताना खूप वाईट वाटत होतं, पण नोकरीसाठी सगळं कुटुंब मुंबईला रवाना झालं. मुंबईच्या त्या उंच बिल्डिंगच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात माझा दम घुटत होता, पण नाईलाजानं तिथे राहावं लागलं. हळूहळू मुंबईत स्वतःचा फ्लॅट घेतला. आमच्या दोघांचा संसार सुखात चालला होता. आमच्या वेलीवर 2 गोंडस, सर्वेश आणि प्रथमेश नावाची फुलं फुलली होती. तिकडे श्यामीचा संसारही सुखात चाललेला बघून खूप आनंद वाटत होता. यापेक्षा वेगळ्या सुखाची परिभाषा ती कोणती असू शकते? पण गावाकडच्या मातीचा गंध मनातनं काही केल्या जात नव्हता. तिथल्या लोकांशी लागलेला लळा, त्यांची व्यथा, त्यांची आपुलकी, तिथली माणुसकी जगाच्या पाठीवर कितीही पैसे ओतले तरी मिळणार नव्हती. मुंबईत सर्व सुख पायाशी लोळण घालत होती, पण ती गावाकडच्या मातीच्या आठवणींची पोकळी काही केल्या भरून निघत नव्हती. दाटीवाटीनं राहणाऱ्या मुंबईत आपल्या शेजारी कोण राहतं याची सुद्धा कल्पना नसते. दारावरची नावाची पाटी हीच ओळख. आपापली दारं लावून घरात बसायचं. कधी तिथे मातीचा स्पर्श होत होता, ना कधी चांदण्या भरलेला आभाळ दिसायचं, न कधी खळखळणारी नदी, ना कधी जीवाला जीव देणारी माणसं दिसायची. अशा असल्या अफाट पसरलेल्या माणसांच्या समुद्रात आपणच कुठेतरी हरवल्याचा भास होत होता. सुरुवातीला 7-8 वर्ष त्या मुंबईच्या झगमगाटात खूप छान वाटलं, पण गावाकडच्या मातीचा पदर, त्याची ऊब काही केल्या मनातनं जातच नव्हती. कशीही असली तरी ती रांगडी मायबोली, ती पदरा लाजणारी संस्कृती आजसुद्धा मनावर अधिराज्य गाजवत होती, जी मुंबईत कधीच पाहायला मिळाली नाही. त्यात आपल्या 3 दैवतांना आपण गावी सोडून आल्याचं दुःख मनात सलत होतं. गावासाठी निधीसुद्धा बाईंकडे सुपूर्द करायचो, पण गावासाठी काहीतरी करायची इच्छा खूप होती. आणि आज माझं तेही स्वप्न साकार झालं होतं. गावाचा विकास साधण्यासाठी परत देवाच्या कृपेनं माझी नियुक्ती आमच्या गावमातीत झाली होती. माझ्या आईचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. तो गावमातीचा उमाळा परत मला मिळाला होता. माझ्या गावाबद्दल म्हणायचं ना तर मातीमधल्या गावामध्ये सुगंध जपलाय न्यारा. मातीमधल्या गावामध्ये सुगंध जपलाय न्यारा. चोहो बाजूंनी डोंगरदरा, मध्येच वाहतोय झरा. हिरवी हिरवी दाट झाडी, मंद सुटलाय वारा. दूर वरल्या क्षितिजावरती आकाश झुकलंय जरा. चांद रातीचे माणिक मोती हलकेच ओंजळीत भरा.
चांदरातीचे माणिक मोती हलकेच ओंजळीत भरा, निसर्गाच्या या कुशीमधली नजाकत नयनी धरा, निसर्गाच्या या कुशीमधली नजाकत नयनी धरा. गगनचुंबी माड कसे डोलात मिरवती तोरा, गगनचुंबी माड कसे डोलात मिरवती तोरा, स्वर्गापरीस आनंद हा वाटे मजला खरा, स्वर्गापरीस आनंद हा मजला वाटे खरा. अशा या स्वर्गापेक्षा छान असलेल्या गावाचा विकास करताना ओढ ही लागली जीवा हे त्रिवार सत्य आहे आणि ते सत्य मला स्वस्थ बसू देत नाही. श्रोते हो, हा होता स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 16वा भाग. या कादंबरीचा 17वा अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.